नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी खुश खबर आहे। आता रेशन कार्डवर रेशन धान्य ऐवजी पैसे वितरित केले जाणार आहेत। त्या संदर्भातील नवीन शासन निर्णय जी आर सुद्धा घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यातील नागरिकांना, कोणत्या जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांना पैसे वितरित केले जाणार आहेत आणि प्रति लाभार्थी प्रति महिन्याला किती रुपये वितरित केले जाणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या जी.आर. मध्ये समजून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट ह्या मिळत राहतील। मित्रांनो, तुम्ही हा शासन निर्णय इथं बघू शकता। छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केसरी शिधापत्रिक धारक शेतकऱ्यांना अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता नवीन लेखा शीर्षक मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। आता जी काही सविस्तर माहिती आहे तर ती सुद्धा आपण इथं थोडक्यात समजून घेऊयात। विभागाच्या दिनांक 28 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केसरी शिधापत्रिक धारक शेतकऱ्यांना अन्नधान्य ऐवजी रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता योजनेच्या लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्य ऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेचा थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यताही देण्यात आली आहे। तसेच विभागाच्या दिनांक 20 जून 2024 रोजीच्या परिपत्रकान्वये एपीएल केसरी शिधापत्रिक धारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 रुपये अशी सुधारणा करण्यात आली आहे। म्हणजे आता प्रति लाभार्थी प्रति महिन्याला प्रति लाभार्थी 170 रुपये एवढी रक्कम ही दिली जाणार आहे। आणि मित्रांनो, ही रक्कम फक्त 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील नागरिकांना दिली जाणार आहे। म्हणजे रेशन कार्डवर रेशन धान्य ऐवजी आता पैसे वितरित फक्त 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांना दिले जाणार आहेत। आणि हे छत्रपती संभाजीनगर मधील काही जिल्हे आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांनाच हे पैसे वाटप केले जाणार आहेत। आणि 170 रुपये प्रति लाभार्थी अशी रक्कम ही वाटप केली जाणार आहे। पहिली 150 रुपये होती, यामध्ये आता 170 रुपये ही करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही हा शासन निर्णय बघू शकता। संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।